चतुर्थीशी न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना अक्षय तृतीया आणि ईदच्या खूप खूप शुभेच्छा। न्यूज 18 लोकमतची नवी उमेद, नवी भरारी आणि आम्ही बदल घडवलाय। हो, हाच तो बदल जो आपल्या समोर आहे आणि या निमित्तानं आपलं हे नातं घट्ट करत असताना यातलं एक वेगळं स्वरूप आम्ही आपल्या समोर आणलेलं आहे। निश्चित ते आपल्याला आवडणार आहे, शंका नाही। चला सुरुवात करूयात घडामोडी जाणून घेण्याकरता। कोल्हापूर जिल्ह्यात उद्या म्हणजेच शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे। 8 दिवसांचा हा लॉकडाऊन असून किराणा दुकान, बँका, उद्योगधंदे अशा सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद राहणार आहेत, लक्षात घ्या आणि त्यानुसारच आपलं नियोजन करा। फक्त दूध, भाजीपाला आणि गॅस घरपोच वितरण सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर मेडिकल स्टोर्स आणि अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू राहतील। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलेलं आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर आहेत। संदीप, काय तपशील याबद्दल? कारण कोल्हापूरमधला मृत्यू जर आपण लक्षात घेतला तर तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, ती चिंतेची बाब आहे। नक्कीच विशाल, संपूर्ण देशभरात सगळ्यात जास्त मृत्यूदर हा कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि टास्क फोर्स 2 दिवसापूर्वी येऊन गेली। त्यांनी काही सूचना केल्यात आणि त्या सूचना लागू तर करण्यात येतीलच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, पण नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की उद्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून कडकडीत असा लॉकडाऊन असणार आहे। येत्या 23 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सगळी किराणा दुकानं, बँका, उद्योगधंदे, सार्वजनिक वाहतूक असेल, खासगी वाहतूक असेल, त्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास असेल किंवा हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बागा, मैदानं, व्यायामशाळा, खासगी कोचिंग क्लासेस हे सगळं पूर्णपणे बंद असणार आहे आणि फक्त दूध, भाजीपाला आणि गॅस याचं घरपोच वितरण सुरू राहणार आहे। सगळ्या वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या चालू राहणार आहेत, सगळी औषधाची दुकानं सुरू राहणार आहेत, शेतीशी निगडीत किंवा मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती चालू राहणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये जे लोक येतात त्यांच्यासाठी फक्त पेट्रोल पंप, विशाल हे चालू राहणार आहेत। इतरांना मात्र पेट्रोल, डिझेल हे मिळणार नाही आहे। एटीएम, पोस्ट कार्यालय असतील, प्रसारमाध्यमांची कार्यालय असतील, वृत्तपत्राचं वितरण असेल किंवा मोबाईल सेवा, दूध जोडणीची सेवा असेल ही पूर्णपणे सुरू असणार आहे। आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील सांगितलं आहे की पूर्णपणे सहकार्य करा आणि जवळपास 2,500 पोलीस हे संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहेत। आठवडी बाजार सगळे पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे 23 तारखेपर्यंत कोल्हापूरकरांना आता घरातच बसावं लागणार आहे। विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय की कोल्हापूरकरांना आता शनिवारपासून 8 दिवसांचा हा लॉकडाऊन जो आहे तो समजूनच पुढे मार्गक्रमण करावं लागणार आहे, कारण कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती वाढते, मृत्यू दर जो आहे तो काही आटोक्यात येत नाहीये, म्हणून या सगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत। कोरोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक विवंचनेतून आत्महत्येच्या काही बातम्या तुम्ही पाहिल्या असतील, मात्र या नैराश्याच्या गर्तेतूनही गणेश भवर सारखे तरुण जगण्याची नवी उमेद कायम ठेवून त्यांचा लढा सुरूच ठेवत आहेत। पाहुयात पुण्याच्या गणेश भवरची ही संघर्ष गाथा। लॉकडाऊनमुळे वेल्डर बनलेले हे आहेत गणेश भवर। खरं तर हे 3 स्कूल बस आणि 2 स्कूल व्हॅनचे मालक आहेत। 2 महिन्यांपूर्वी ते महिन्याकाठी 2.5 लाख कमवायचे, पण गेल्या मार्च मध्ये कोरोना लॉकडाऊन सुरू झाला आणि शाळा बंद झाल्या। शाळा आजतागायत उघडलेल्या नाहीत। परिणामी गणेश भवर सारख्या स्कूल बस मालकांसमोर बँकेचे हप्ते भरणं सोडाच, पण पोटापाण्याचाच प्रश्न आवासून उभा राहिलाय। पण या वातावरणातही गणेश भवर यांनी कामाची कोणतीही लाज न बाळगता पडेल ते काम सुरू केलंय। अगदी प्रसंगी बिगारांचंही काम केलं, नंतर अँब्युलन्स ड्रायव्हरचीही नोकरी केली। आता गणेश भवर वेल्डिंगच्या व्यवसायात स्थिरावलेत। माझ्या शाळेच्या गाड्या 3 बस आहेत, 3 मोठ्या गाड्या आहेत, 2 छोट्या व्हॅन आहेत
तर आता या सगळ्या बंद झाल्यानंतर सगळा पूर्ण चरितार्थ आता चालवायचं म्हटल्यावर सगळे बँकाचे हप्ते वगैरे सगळे आता बँकांचे पण हप्ते आत्ता बंद आहेत, पण बँकांचे हप्ते बंद असले तरी ते बँकवाले फोन करतात, येतात वगैरे, फोटो वगैरे काढून जातात. पण आता काय त्यांना तर सांगितलं बाबा आता आम्ही पैसेच भरू शकत नाही, ज्यावेळेस शाळा चालू होईल त्यावेळेस आम्ही पैसे भरू शकतो. आणि आता जीवन म्हणजे नाही का आता शेवटी जगण्यासाठी धडपड ही करावीच लागते. खूप वाईट परिस्थिती आहे आता सध्या तरी. काहीच आता म्हणजे रोजगार अशी खाण्याची पिण्याची पण वांदे चाललेले आहेत सध्या. त्याच्यामुळे काय आता भरपूर हार नाही मांडलेली. सगळी कामं सगळी घरची आम्ही सगळ्यांनी मिळून सगळी कामं केलेली आहेत. असं नाही काय असं बाहेरची कोरोनाने जगायला शिकवलं. हो, बाहेरची सगळी कामं केलेली पूर्ण कोरोनाने जगायला शिकवलं. तर काय कोरोना महामारीचे हेही वाईट दिवस सरतील आणि पुन्हा आपण नव्यानं आपलं पूर्वाश्रमीचं आयुष्य जगू या उमेदीवर ते आजही कायम आहेत. मी सुरुवातीला मित्रालाच म्हटलो की बाबा तुझ्या गाडीवर काय काम आहे का, जर काही काम असेल तर म्हणलं मला सांग. तर तो माझ्याकडे पाहून हसायला लागला. म्हटलं की बाबा काय राव, आमची काय मस्करी करता का, चेष्टा करता का, तुम्ही 5-5, 6-6 गाड्यांचे मालक आणि तुम्ही आम्हाला असं अपमानित करता याच्यावर. नाही म्हणलं, मला खरंच गरज आहे. त्यानंतर मी अक्षरशः म्हणजे जे वाळू वगैरे वाहतूक करतात लोक 4थ्या-5व्या मजल्यावर, तर ती सुद्धा कामं केली. कोरोना लॉकडाऊन लागल्यापासून शेकडो बेरोजगार बनलेत. गणेशही त्यापैकीच एक. म्हणूनच सरकारने या घटकाला मदत करावी अशी अपेक्षा वाहतूकदार संघटना व्यक्त करतेय. याही परिस्थितीत खचून न जाता याच्यामधल्या काही मालक आणि चालक लोकांनी याही परिस्थितीमध्ये आर्थिक प्राप्तीकरता पर्यायी व्यवस्था निवडल्या. प्रकार किंवा जे गाडी मालक होते, काही जणांनी मजुरीवर जायला चालू केलं, काही जणांनी वेल्डिंगचा व्यवसाय करायचा, असे अन्य जे व्यवसाय ते शोधले आणि त्यातनं आर्थिक प्राप्ती आपल्या कुटुंबाच्या होण्याकरता राज्यातील वाहन बस चालक आहेत त्यांनी एक प्रकारचा पर्यायी मार्ग स्वीकारलेला आहे. कोरोना महामारीत हजारो संसार देशोधडीला लागलेत, पण म्हणून काही जगणंच सोडून देणं अन्यायकारक होईल. म्हणूनच नैराश्यमय वातावरणातही प्रत्येकाने जगण्याची उमेद कायम ठेवली पाहिजे, गणेश भवर यांच्यासारखी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता आपण बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहे. चंद्रकांत, खरं तर न्यूज 18 लोकमत, नवी उमेद नवीन भरारी, नवी उमेद नवी भरारी असं आपण म्हणत असताना खरं समाजातली ही जी वेगवेगळी लोक आहे ज्यांच्या या संघर्ष गाथा आपण पुढे आणतो त्यांच्याकडनं देखील आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळते का, म्हणजे एक नवी उमेद जगण्याची मिळते का? हो, निश्चितच विशाल, ही खरं तर एक प्रातिनिधिक केस स्टडी आहे. गेल्या लॉकडाऊन मध्ये आपण पाहिलं असेल गेली 1.5-2 वर्ष शेकडो लोकांचे अक्षरशः रोजगार गेलेले आहेत. हे सगळे लोक यांची जगण्याची भ्रांत सुरू आहे. पण या सगळ्या नैराश्य परिस्थितीतही असे गणेश सारखे तरुण जीवाची बाजी लावून, मी तो म्हणतो प्रसंगी जे पडेल ते काम, हाताला मिळेल ते काम, म्हणजे आपण पहिले कोण होतो, काय होतो हे सगळं विसरून जाऊन जो वृथा अभिमान असतो तो सगळं बाजूला ठेवून अक्षरशः झगडतायत जगण्यासाठी. आणि हीच धडपड महत्वाची आहे. आणि या धडपडीसाठीच आपण ही स्टोरी प्रेक्षकांना दाखवली की जे आजूबाजूला नैराश्याचं वातावरण आलेलं आहे कोरोनाच्या परिस्थितीमुळे, ते कुठंतरी बाजूला सारावं. आणि अशा संघर्ष गाथा जर आपण प्रेक्षकांसमोर मांडल्या तर निश्चितच लोकांच्या मनात एक नवीन उमेद आणि नवीन उभारी निर्माण होईल या सगळ्या नैराश्यमय वातावरणात. आणि कोरोना निश्चितच आपण मात करू. आज ना उद्या कोरोना जाणार आहे, पण म्हणून आपण ते धरून बसून काही उपयोग नाही. तर गणेश सारख्या तरुणांचा उदाहरण किंवा आदर्श म्हणून फार तर आपण डोळ्यासमोर ठेवून जगणं, लढायला शिकलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्यासमोर सध्या तरी पर्याय नाही, कारण ही परिस्थिती आज न उद्या जाणारच आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल आणि विशेष करून ही संघर्ष गाथा तू पुढे आणली. आज न्यूज 18 लोकमतचं हे नवीन रूप आपल्यासमोर आणत असताना खरं यातली जी नवी उमेद आहे ती आम्ही तर आहेच, घेऊन पुढे चालतोच आहे, पण गणेशच्या निमित्ताने त्याची संघर्ष गाथा जाणून घेतल्यानंतर आपल्याला देखील अशाच पद्धतीने या नैराश्यातनं भरारी घेण्याची एक प्रेरणा मिळते. पुढे एका वेगळ्या खास संकल्पनेबद्दल, आणि तीच संकल्पना आहे टेलिमेडिसिनच्या संदर्भातली. म्हणजे दुर्गम भागातल्या रुग्णांना आता राज्य सरकारच्या एका निर्णयानं मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊयात
त्याचबद्दल. टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला ऑनलाईन मिळणं शक्य होणार आहे. घर बसल्या हा उपचार जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. एक महत्त्वाचा उपचार खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर, ही एक नवीन संकल्पना आपल्यासमोर येते. पण कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरवणं अवघड होऊन बसलंय. आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आणि इतर मोठ्या वैद्यकीय सुविधा नाहीत त्या जिल्ह्यात टेली ICU युनिट सुरू करण्यात येणार आहे. हो, पुन्हा एकदा ऐका, टेली ICU युनिट. आणि याच विषयी आपण चला सविस्तर चर्चा करणार आहोत नायर हॉस्पिटलच्या नोडल कोविड ऑफिसर सारिका पाटील. सारिका पाटील, आपल्याला अक्षय तृतीया आणि त्याचबरोबर ईदच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थात आज देखील नवी उमेद नवीन भरारी असं म्हणत न्यूज 18 लोकमत एका नवीन रूपात खरं तर आपल्यासमोर आलेला आहे. ते सगळं चित्र आपल्याला आवडेलच, पण आपण एका पॉझिटिव्ह नोटवरती आजच्या दिवसाला चर्चा करूयात. ती आहे अर्थात टेलिमेडिसिनबद्दलची. कारण या सगळ्या कालावधीमध्ये एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे. भलेही काही गोष्टींची कमतरता असेल तर टेलिमेडिसिन ही जी संकल्पना आहे ही कमतरता कशी भरून काढेल? नमस्ते. आपल्याला व न्यूज 18च्या तमाम दर्शकांना अक्षय तृतीया व ईदच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. अर्थात टेलिमेडिसिन ही जी संकल्पना आहे, इट्स अ वेलकम चेंज आय वुड से. कारण सध्या आपण बघत आहोत की मुंबई म्हणा, पुणे म्हणा, या प्रगत विभागांमध्ये ज्या पद्धतीने पेशंटला ट्रीट केलं जातं, तो जो एक अप्रोच असतो, तो जो एक मल्टी डिसिप्लिनरी टीमचा अप्रोच असतो, कुठेतरी दुर्गम भागांमध्ये, जिल्ह्यांमध्ये किंवा त्या खालच्या रुग्णालयांमध्ये हा अप्रोच असणं शक्य नसतं. कारण ऑल फॅसिलिटीजचे डॉक्टर्स, ऑल फॅकल्टीचे डॉक्टर्स कारण आपण बघितलेलं आहे की कोविड रुग्ण यांच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या सिस्टम्स अफेक्ट झालेल्या असतात. त्यामुळे वेन वी टॉक अबाउट ट्रीटिंग अ कोविड पेशंट, त्यावेळेस आपल्याला एका MD मेडिसिनची गरज पडते, आपल्याला एका नेफ्रोलॉजिस्टची गरज पडते, आपल्याला चेस्ट मेडिसिनच्या फिजिशियनची गरज पडते. आणि त्याबरोबर आपण आता बघत आहोत की देर इज ऑफ्थॅल्मिक इन्व्हॉल्वमेंट, देर इज ENT इन्व्हॉल्वमेंट इन द फॉर्म ऑफ म्युकरमायकोसिस वगैरे. तर या सगळ्या कारणांमुळे ह्या अशा पेशंट्सला एका मल्टी डिसिप्लिनरी टीमची ट्रीटमेंटची गरज असते. आणि टेलिमेडिसिन हा त्यांच्यातला एक दुवा ठरणार आहे. कारण इतर दुर्गम ठिकाणी ह्या सगळ्या ऑल फॅकल्टी डॉक्टरचा अप्रोच असणं शक्य होणार नाही आहे. तर अशा मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला या डॉक्टर्सचं एक्सपर्टीज घेणं शक्य होणार आहे बिकॉज ऑफ दिस फॅसिलिटी. सो इट विल बी अ वेलकम चेंज आणि इट विल बी अ रेव्होल्युशन. आणि ही खरोखरच खूप सुंदर संकल्पना आहे. डॉक्टर सारिका, आता या क्षणाला बहुतांशी न्यूज 18 लोकमतचे दर्शक आपल्याला ऐकतायत, ही सगळी संकल्पना समजून घेतात. अर्थात यातले काही ग्रामीण भागातली लोक पण आहेत. त्यामुळे थोडंसं आपण अधिक सोपं करूयात या लोकांसाठी की जर मला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे मी जर आजारी पडलोय किंवा मी पॉझिटिव्ह निघालो, मी हॉस्पिटलमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तयार होत आहेत, तर मग तुम्ही जसं म्हणालात की ही मल्टीटास्किंग टीम तुमच्या अवतीभोवतीच आहे, पण ती व्हर्च्युअली तुम्हाला भेटणार आहे. कशी ती भेटेल, कसा आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, म्हणजे टेक्निकली अप्रोच? टू इलॅबोरेट इट फर्दर, आता समजा एखादा रुग्ण एखाद्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि हा तो तिकडच्या ICU मध्ये आहे. बरोबर. त्याला मल्टी ऑर्गन फेलियर आहे, मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट आहे. तिथला जो डॉक्टर आहे तो समजा तुम्ही एक MD मेडिसिन डॉक्टर आहे किंवा MBBS डॉक्टर आहे जो ट्रीट करतोय. पण अशा वेळेस आपल्याला बऱ्याच वेळेला काही अडचणी येतात की बाबा ह्या पेशंटचे आता मी कुठले इन्व्हेस्टिगेशन्स करायचे आहेत, किंवा या पेशंटला आत्ता मला रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन चालू करायचं आहे की नाही करायचं आहे. इन्फेक्शन जे सायटोकाईन स्टॉर्म आहे तो ह्या क्षणी आहे का इट इज
अबाउट टू कम आणि त्यावेळेस आपल्याला इंजेक्शन टोसिलिझुमॅब किंवा इटोलिझुमॅब हे द्यायचं आहे इन अँटिसिपेशन. तर हे जे काही सर्व निर्णय असतात ते केवळ एका व्हॉट्सअप कॉलने किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलने आपण तिथे बसल्या बसल्या आपले मुंबई किंवा बाहेरचे डॉक्टर्स त्या रुग्णाला बघू शकतात, त्याचे पॅरामीटर्स बघू शकतात. देर कॅन बी 1-to-1 कॉन्व्हर्सेशन बिटवीन द डॉक्टर्स. आणि बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स आपला मुंबईचा डॉक्टर त्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील पेशंटला ट्रीट करणार आहे. सो ही जी एक्सपर्टीज आहे ती आपल्याला तिथे बसून देखील लाभणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पनेमुळे भरपूर वेळा की मेडिसिन चा जो अतिवापर होतोय तो टाळता येण्यासारखा आहे किंवा एकदम करेक्ट टाइमला ती जी मेडिसिन दिली गेली पाहिजे इन ऑर्डर टू हॉल्ट दॅट व्हायरल रेप्लिकेशन प्रोसेस इन द बॉडी. तो व्हायरसला कुठल्या क्षणी तो मारा झाला पाहिजे हे सगळं आपल्याला या फॅसिलिटीद्वारे पॉसिबल होणार आहे. अलॉंग विथ दॅट काही कॉम्प्लिकेशन्स आहेत जे जास्त एक्सपिरियन्सने आपण इझिली पिकअप करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी आत्ता बोलले की ऑनगोईंग फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात बिकॉज इम्युनिटी कमी झालेली असते कोविड पेशंट्स. सो हे अर्ली स्टेजेसमध्ये पिकअप करणं जे कदाचित आपल्याला आपण रुरल हॉस्पिटलमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवल हॉस्पिटलमध्ये ते मिस होण्याची शक्यता असते. तर हे असे काही जे लक्षणं आहेत जे केवळ एक्सपर्टीज पिकअप करू शकतात ते अर्ली पिकअपमुळे आपल्याला अर्ली ट्रीटमेंट सुरू करता येईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पेशंट आता सध्या जे आपण बघत आहोत की जरा केसेस जरी कमी जात असल्या तरी मॉर्टॅलिटी इज वन ऑफ द फॅक्टर विच इज रिअली ट्रबलिंग अस. तर त्या मॉर्टॅलिटीला कमी करण्यासाठी या फॅसिलिटीचा खरंच खूप उपयोग होणार आहे. बरं, म्हणजेच ह्या संकल्पनेच्या माध्यमातून पेशंट ॲज वेल ॲज जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तर त्या पेशंटला ट्रीट करणारा तिथला स्थानिक डॉक्टर हा स्पेशलिस्टशी थेट कनेक्ट होऊ शकतो. पण मग त्याच्यासाठी म्हणून म्हणजे माझा म्हणून प्रश्न माझ्या मनातला बऱ्याच वेळेस ही जी तुम्ही म्हणाला एक टास्क टीम एक समूह तो एका सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे का किंवा काही त्याचा ग्रुप किंवा त्याची डिटेल्स त्या डॉक्टरला दिलेले असतील का की ज्यातनं आपण त्या डॉक्टरला संपर्क करू शकतो? ह्याचा एक पायलट प्रोजेक्ट आधी राबवला गेला होता अबाउट दिस टेली ICU. ह्याचे डिटेल्स आता जरी माझ्याकडे तरी क्लिअर नसले तरी एक आपल्याकडे पॅनल ऑफ डॉक्टर्स असणार आहेत आणि जे डॉक्टर्सला जो काही विषय त्यांच्याशी डिस्कस करायचा असेल तो that district level hospital can have a 1-to-1 conversation with that doctor from that team. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटचं क्रिएटिनिन व्हॅल्यू खूप हाय झालेलं आहे, द डॉक्टर इज नॉट एबल टू टेक अ डिसिजन. तर अशा वेळेस त्यांना जी लागणार आहे ती एका नेफ्रोलॉजिस्टची मदत लागणार आहे. तर त्या ज्या पॅनलवर असणार आहे त्या नेफ्रोलॉजिस्टची ते कॉन्टॅक्ट करू शकणार आहे. So it will be according to the treatment, according to the symptoms that the patient is showing, and it will be different for from patient to patient. डॉक्टर सारिका, आपण स्वतः जेव्हा एक म्हणजे नोडल ऑफिसर म्हणून काम करत असताना आपण देखील ग्रामीण भागातून जाऊन कुठेतरी इंटर्नशिप केलेली असेल, त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय कमतरता असतात हे तुम्हाला जरूर ठाऊक असावं यात शंका नाही. या संकल्पनेमुळे ग्रामीण आणि शहरी आणि व्यवस्थेमध्ये असणाऱ्या उणिवा याचं अंतर कमी होणार आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे कसं बघता डॉक्टर म्हणून आपण याकडे? हो, नक्कीच. आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर फॅसिलिटीज असतात परंतु त्या फॅसिलिटीज रन करण्यासाठी लागणारी एक्सपर्टीज ही कुठेतरी मिसिंग असते. बरोबर. हे आम्ही इंटर्नशिपमध्ये देखील अनुभवलेलं आहे. लेटर ऑन वेन वी डू आवर रुरल हेल्थ सर्व्हिसेस त्यावेळेस सुद्धा आपण हे अनुभवतो की ऑपरेशन थिएटर असतात बऱ्याच वेळेला पण ती जी लागणारी एक्सपर्टीज असते ती कुठेतरी मिसिंग असते. तर त्यामुळे ह्या आपल्या डिस्ट्रिक्ट लेवल आणि हायर सेंटर्स मधलं जे होणारं अंतर आहे ते निश्चितरित्या कमी होणार आहे. बिकॉज कुठेतरी ती जी मिसिंग मॅनपॉवर आहे किंवा ती जी मिसिंग एक्सपर्टीज आहे ती ही फॅसिलिटी भरून काढणार आहे. कारण त्यांच्याकडे लॉजिस्टिक जर बघितलं आपण तर सगळं काही आहे पण त्या लॉजिस्टिकचा योग्य वापर कसा करावा
फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आपल्याला दिसतंय की त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे ड्रॉपिंग आहे, बट दॅट डिसिजन वेदर टू पुट द पेशंट ऑन अ नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर ऑर टू इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेट द पेशंट, हा जो डिसिजन असतो हा जर योग्य टाईमला घेतला गेला तर नक्कीच त्या पेशंटचा डेथ आपण वाचवू शकणार आहोत. सो हा जो अंतर आहे तो निश्चितरित्या या फॅसिलिटीने कमी होणार आहे, बिकॉज इट विल हेल्प अस टू यूज द प्रॉपर अँड द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ द लॉजिस्टिक्स जे आपल्या हातात आहे, आणि जे ड्रग्स आहेत त्याचा योग्य व्यापार करता येणार आहे आपल्याला. आणि या दोन्ही गोष्टीमुळे साहजिकच ही अत्यंत चांगली अशी सुविधा ठरणार आहे. बरं, आता जाता जाता आपण आमच्या दर्शकांना आश्वस्त कराल की बाबा या सुविधेच्या माध्यमातून डॉक्टर पेशंटला म्हणतील की बाबा रे तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू अगदी ठीक होशील आणि यातनं बाहेर पडशील म्हणून? हो, नक्कीच. इनफॅक्ट करोनाच्या प्रत्येक रुग्णाला सुद्धा मी हेच सांगेल की हॅव फेथ, हॅव पेशन्स. आपण नक्कीच हा लढा जिंकणार आहोत. आपण बघितलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा रिकव्हरी रेट खूप चांगला आहे. सो विथ ऑल दीज आणि हे ॲडव्हान्समेंट ऑफ ट्रीटमेंट, ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी ही नक्कीच आपल्याला फायद्याची ठरणार आहे. आपला हा जो लढा चालू आहे कोरोनाविरुद्धचा, त्या लढायामध्ये आपल्याला ही एक अत्यंत मदत करणारी अशी ही ढाल ठरणार आहे. सो आय अश्युअर ईच अँड एव्हरी पेशंट की खरंच आता तुम्ही ग्रामीण रुग्णालयात जरी असताल तरी हो, आम्ही मुंबईचे किंवा इतर मोठ्या हायर सेंटर्सचे डॉक्टर्स तुमच्या पाठीशी आहोत. सो डोंट वरी, वी विल डेफिनेटली विन दिस बॅटल. थँक्यू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ज्या सकारात्मकतेने ही सगळी संकल्पना आपण समजून सांगितली त्याच पद्धतीने इतर डॉक्टर देखील आपण असं म्हणूयात की ही सगळी ऊर्जा पुढे नेत पेशंटला बरं करण्यासाठी. म्हणजे पेशंटला हा आधार असेल किंवा पेशंटने आता निर्धास्त राहायचं आहे की कुठलाही एक्सपर्ट तुमच्या उपचारासाठी फक्त एका क्लिकवर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या समोर असणारे, तुमच्या डॉक्टरच्या जवळ असणारे. त्यामुळे बिंदास राहा, तुम्ही बरे होणार आहात, यात काही एक शंका नाही. यानंतर वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.